बेकायदेशीर गर्भलिंग निधनाच्या रॅकेटचा यवत पोलिसांनी केला पर्दाफाश। दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एक धक्कादायक आणि बेकायदेशीर गर्भलिंग निधनाचे रॅकेट उघडकीस आला आहे। यवत पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई करत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केली असून बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत। केडगाव दौंड पुणे ग्रामीण येथे बेकायदेशीर कृत्य बंद दाराआड एका साध्या घरात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान आणि 500 पेक्षा जास्त बेकायदेशीर गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कारवाई यवत पोलिसांनी या प्रकरणात बोगस डॉक्टर गिरी आणि वाघोलीतील डॉक्टर अतुल अंकुश जाधव यांच्यासह एकूण 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। आरोग्य अधिकारी सचिन गुजर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या घटनेची संपूर्ण माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ। केडगाव नावाची जागा, त्या भागात असणारे एक सेल्फ अक्लेम्ड डॉक्टर कम टेक्निशियन याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओ वेगवेगळे सोशल मेसेजिंग ग्रुप्सवर गेल्याने त्याची नोंद पोलीस खात्याने आणि त्याचे बरोबर वैद्यकीय खात्याने सुद्धा घेतली। मग वैद्यकीय खात्याचे प्रतिनिधी डॉक्टर यांचे फिर्यादवर PCPNDT ऍक्ट 1994 प्रमाणे त्याचे कलम 6(ब), 6(क), 18, 23 आणि 25 आणि त्याच्याबरोबर भारतीय न्याय संहिताची कलम 91 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये असलेला आरोपी अण्णासाहेब आप्पागिरी, वय 43 वर्ष, तात्पुरता राहणार केडगाव, मूळ पारनेर, अहिल्यानगर। हा आरोपी सोनोग्राफी करणारी एक मशीनचा वापर करून गावी गावी जाऊन लैंगिक निर्धारण हे करत होता आणि त्याच्या नंतर जर गर्ल चाइल्ड असेल त्यासाठी फिमेल फोर्टिसाइडची प्रोसेससाठी तो पुढे काही डॉक्टर्सकडे, क्लिनिककडे त्यांना पाठवत होता। तर या गुन्ह्यात सदरचा आरोपी अण्णासाहेब आप्पागिरी यांना अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून तपासादरम्यान मिळालेली माहितीनुसार त्याचे एक सहकारी डॉक्टर अतुल जाधव त्यांना सुद्धा अटक करण्यात आली। त्यांचा वाघोलीमध्ये क्लिनिक होता आणि त्याच्याकडून सोनोग्राफी झाल्यानंतर फिमेल फोर्टिसाइड करण्यासाठी तो डॉक्टर अतुल जाधवकडे पाठवत होता। सदरच्या गुन्ह्याचा तपास चालू असताना अधिक माहिती गोपनीय व तांत्रिक यंत्रणेचा वापर करून काढल्यानंतर अजून काही क्लिनिक व डॉक्टरचे नाव आमच्या समोर आले। त्याचा कुठपर्यंत काय रोल आहे याबाबत सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तपास सध्या चालू आहे। थँक्यू।